मुख्यमंत्री फडणवीसांनी आज महायुतीची बैठक बोलावली। विधान परिषदेच्या उर्वरित जागांचा तिढा सुटण्याची शक्यता। पुण्यावरून भाजप राष्ट्रवादी तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच। मागणीपेक्षा पेट्रोलचा 23% तर डिझेलचा 52% जास्त पुरवठा सुरू आहे। साठेबाजांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये नवीन सीएनजी दर 84 रुपये प्रति किलोवर पोहोचले। नवीन दर आजपासूनच लागू। इंधनामधील दरवाढ अशीच कायम राहिल्यास एसटीला भाडेवाढीशिवाय पर्याय नसेल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट। आठवड्यातून 3 दिवसच प्रत्यक्ष वर्ग सुरू ठेवा आणि 2 दिवस ऑनलाईन भरवा। महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनची मागणी। इंधन दरवाढीमुळे शाळा बस सेवांवरही परिणाम। कांदा प्रश्न सोडवण्यासाठी उद्या सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत चर्चा करणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही शिष्टमंडळात समावेश। नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला। चांदवडमधील आंदोलनाच्या वेळेस रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवेंची पोलिसांकडून धरपकड। आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल, रोहित पवार यांचा इशारा। कांदा प्रश्नी महाविकास आघाडीचा चांदवडमध्ये रास्ता रोको। गळ्यात कांद्यांच्या माळा घालत शेतकऱ्यांसह नेत्यांचा क्रांती महामोर्चात सहभाग। कांद्याला किमान 24 रुपये किलो भाव देण्याची ही मागणी।